नमस्कार, प्राची किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपण नाश्ता बनवणार आहोत तो गव्हाच्या शेव्याचा उपमा बनवणार आहोत। हे बघा, मी शेवे घेतले त्याच्यासाठी असे गव्हाचे 1 वाटी घेतलेत। आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे। तूप घेतले मी, त्याचबरोबर मी मोहरी घेतले, हिंग घेतलंय, जिरं घेतलंय, चवीपुरता मीठ घेतलंय, कोथिंबीर घेतली आवडीनुसार, खोबरं घेतलंय जरा थोडंसं चवीपुरता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात खोबरं। मिरच्या घेतल्या 3 कापून अशा, हे बघा बारीक कापून नका। हे बघा कांदा घेतले बारीक चिरून, कढीपत्ता घेतला। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी गॅसवर कढई ठेवली आहे, ती जरा गरम करून घेणार आहे। मी त्याचे 2 चमचे तूप घालणार आहे। हे बघा, तूप घालते, 2 चमचे घातले। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे। मी जिरं मोहरी सगळं घालणार आहे याच्यात। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत, त्याच्यानंतर मिरच्या टाकणार आहोत, थोडीशी मी कोथिंबीर टाकते, त्याच्यानंतर मी कांदा घालते, बघा सगळा घालते। मी जरासं मीठ टाकते आपला कांदा शिजण्यासाठी। हे बघा, मी जराशी मगाशी हळद घ्यायची ती सांगायला विसरली, त्याच्यात मी जराशी चिमूटभर हळद टाकते। हे बघा हे बघा, मगाशी मी थोडंसं मीठ टाकलेलं, ते आता मी सगळंच घालणार आहे। मगाशी आपण कांदा शिजण्यासाठी घातलेलं। हे बघा, मी मिक्स करून घेते व्यवस्थित। त्याच्यानंतर लगेच मी शेव्या घालते, आणि शेव्या मी 2-3 मिनटं परतून घेणार आहे। ते गव्हाचे आहेत, जास्त त्यांना लागत नाही परतायला, जरा हे बघा आपले मस्त परतून घेतलेत मी। तुम्हाला त्याच्यात भाजी पण घालायचं तर तुम्ही भाजी पण घालू शकतात, मटर, गाजर, फ्लावर वगैरे। मी बाकी काही नाही घातलं याच्यात, तुम्हाला हवं तुम्ही ॲड करू शकतात त्याच्यात। आता पाणी घालून घेऊया याच्यात। हे 2 ग्लास घेतलेत मी, हे 2 ग्लास पाणी घालणार आहे, आणि पाणी जरा उकळलेलंच हवं। हे बघा, मी 2 ग्लास पाणी घालणार आहे, 2-2.5 ग्लास। त्यानं ह्या शेव्यानं जास्त पाणी लागत नाही। हे बघा, पाणी घालून मी इथं ढाकून ठेवणार आहे 1-5 मिनटं। हे बघा, आपली झालेली आहे उपमा तयार आहे शेव्याचं। आपण त्याच्यात खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया। हे बघा, खोबरं घातलंय, कोथिंबीर थोडीशी टाकते, आणि आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया सर्विंग बॉलमध्ये। तुम्हाला तूप हवं तर तुम्ही अजून थोडंसं तूप घालू शकता वरनं। मी 2 चमचे घातले, नाही घालत। बघा, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते, प्लेटमध्ये काढून घेते। आपण गॅस बंद करून घेऊया। मस्त झालं आपला उपमा, मुलांना पण खूप आवडेल, घरातल्यांना पण खूप आवडेल सगळ्यांना। हे बघा, प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, मस्त असं मोकळा मोकळा झालाय। हे बघा, खळखळीत, खायला पण छान लागतो। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजची गव्हाची शेव्याची उपमा, तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपी घेऊन, छान छान छोट्या छोट्या ह्याच्यात पटकन होणार अशा, आणि एका वाटीत 4 माणसं खाऊ शकतात असा उपमा होऊ शकतो शेव्याचा। तसं तुम्ही पण तुमच्या घरी बनवा, मुलांना पण खायला घाला, तुम्ही पण खाला। चला मग, बाय बाय।